जे लोक गांजा पिऊन त्या ठिकाणी लेख लिहितात, मला असं वाटतं, खरं म्हणजे मी त्यांच्यावर कधी बोलत नाही, पण मला वाटतं मित्रमैत्रिणींनो, खरं तर आपल्या राज्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि वापरावर बंदी आहे. आणि जर राज्यामध्ये असे अंमली पदार्थांची विक्री होत असेल, कोणी त्याचा वापर करत असेल, तर खरं म्हणजे गृहमंत्रालयाने याच्यावर आळा बसवायला पाहिजे. पण आपले गृहमंत्री हे स्वतःच हे मान्य करत आहेत की आपल्या राज्यामध्ये काही लोक असे आहेत की जे गांजा पिऊन लेखन करतात. आता गृहमंत्र्यांनी स्वतःच हे मान्य केलेलं आहे की आपल्या राज्यामध्ये गांजा हा पिला जातो, ओढला जातो आणि नेहमी असं घेऊन घेऊन लेखन करणारे लोक आहेत. तर हे कोण लोक आहेत की जे नेहमी गांजा ओढतात आणि गांजा ओढून नंतर नेहमी लेखन करतात? आणि हे लोक नेहमी गांजा ओढू कसे काय शकतात? हा गांजा त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसा? आपलं मंत्रालय त्याच्यावर आळा घालू शकत नाही आहे का? ते थांबवू शकत नाही आहे का? हे सगळे प्रश्न आपण गृहमंत्री म्हणून त्यांना नक्कीच विचारलं पाहिजे. कारण आज त्यांनी महाराष्ट्राची हालत इतकी खराब करून टाकलेली आहे की आज तुम्हाला माहिती नसेल, देशामध्ये पहिले 3 जे राज्य आहेत त्यातले दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र आहे. पहिल्या नंबरवर आहे उत्तर प्रदेश, दुसऱ्या नंबरवर आहे महाराष्ट्र. राज्यसभेमध्ये सरकारनेच एका प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की ड्रग्सच्या सगळ्यात जास्त केसेस यूपीमध्ये सापडतात आणि 2 नंबरवर येतं महाराष्ट्र. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आणि आज हा महाराष्ट्र जर ड्रग्सच्या विळख्यात अडकला असेल तर ही चिंताजनक बाब नाहीये का? याची सिरियसनेस आपल्या गृहमंत्र्यांना असायला पाहिजे. तर ते एकदम गमतीत म्हणतायत की काही लोक गांजा पिऊन, म्हणजे त्यांना माहिती आहे की सगळं काही आलबेल आहे. आरामात गांजा विकला जातोय, आरामात लोक गांजा घेतात, गांजा ओढतात आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. गमतीचा भाग बाजूला राहू द्या, पण ह्या बातम्या बघा मित्रमैत्रिणी. इलेक्शन कमिशनला 1 मार्च ते 17 मार्च या 15 दिवसामध्ये 699 किलोग्राम इतके ड्रग्ज सापडले. जवळपास 23 कोटी रुपये त्यांची किंमत आहे. आता हे ड्रग्ज इथपर्यंत पोहोचले म्हणजे गृहमंत्रालय काय करत आहे? दुसरी 3 मार्चची म्हणजे 2 महिन्यापूर्वीची बातमी आहे की एक पोलीस ऑफिसर अरेस्टेड फॉर लिंक्स इन 42 kg ड्रग्स सीजर इन पुणे. 42 किलो ड्रग्सचा साठा घेऊन जाणारा एक पोलीस ऑफिसरच अरेस्ट केलेला आहे. म्हणजे हे जे काही रॅकेट आहे, हे जे जाळं आहे, हे या व्यवस्थेमधलेच लोक चालवत आहेत. त्यातले काही लोक सापडतात. पुढची बातमी बघा. देवेंद्र फडणवीस यांनाच विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की नागपूरमध्ये जवळपास 50,000 कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडलेलं आहे. ही पुढची इंडियन एक्सप्रेसची बातमी बघा. पुण्यामध्ये 17,000 किलोग्राम इतकं ड्रग्ज सापडलेलं आहे. 17,000 किलोग्राम. ही 3 महिन्यापूर्वीची म्हणजे फेब्रुवारी 2024ची बातमी बघा. मीठ विक्रीच्या आडून अंमली पदार्थाची तस्करी. पुण्यामध्ये 100 कोटीपेक्षा अधिकचं ड्रग्ज जप्त. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची केस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. नाशिकमध्ये त्यांनी कितीतरी वर्षापासून फॅक्टरीज खोलली होती ज्याच्यामध्ये तो ड्रग्ज तयार करत होता आणि त्याचं एक खूप मोठं इंटरनॅशनल जाळं त्यांनी रोवलं होतं. या ललित पाटलाला अटक केल्याच्या नंतरही तो जेव्हा जेलमध्ये होता ना, तर 3 वर्ष कैद असतानाच्या काळामध्ये 9 महिने तो ससून हॉस्पिटलमध्ये कंबर दुखते आहे, पाठ दुखते आहे म्हणून ॲडमिट होता. आणि या ससून हॉस्पिटलमध्ये फक्त ॲडमिट होता आणि तिथून तो रॅकेट चालवत होता. म्हणजे तो असायला जेलमध्ये होता पण कामं तो सगळी हे करत होता. आणि अर्थातच ही कामं या व्यवस्थेची मदत असल्याशिवाय होत नाही, बड्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय होत नाही. आता ही पुढची बातमी बघा. महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी अंमली पदार्थ विक्री विरोधी कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये त्यांना 3 दिवसामध्ये 4,000 कोटी रुपयाचं म्हणजे जवळपास 2,000 किलो MD ड्रग्ज सापडलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे पोलीस प्रशासन हे चांगलं काम करत आहे. अर्थातच पोलीस प्रशासन हे काम करत आहे, ते चांगलं काम करत आहे. पण ज्या अर्थी इतक्या दर 2 महिन्यानंतर ड्रग्ज सापडल्याच्या केसेस बाहेर येत आहेत. काल परवा पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडलेला आहे. अशा केसेस जर तुम्हाला दर 15-20 दिवसांनी पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये दिसत असतील, याचा अर्थ हे रॅकेट खूप जास्त डेन्स विणलं गेलेलं आहे. त्यातले काही लोक आपल्या हातात लागत आहेत पण बरेच लोक हे पडद्याआड आहेत. आणि जेव्हा इतक्या केसेस बाहेर येतात ना, तेव्हा केसेस ॲक्च्युली खूप असतात. रॅकेट तेव्हाच चालू शकतं जेव्हा ह्या मोठ्या राजकारणी लोकांचा याला पाठिंबा असतो, सत्ताधाऱ्यांचा यांना पाठिंबा असतो. आणि त्यामुळे फडणवीस साहेब जे बोलले ना, ते एकदम बरोबर बोलले. कारण की त्यांच्या मनाला माहिती आहे की राज्यामध्ये गांजा हा आरामात विकला जातो. त्यामुळे ते एकदम सहज बोलून गेले की जे लोक गांजा पिऊन लिहितात त्यांच्याविषयी मी काय बोलणार आहे. ते एकदम हसत हसत बोलले कारण की त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती. पण ही गोष्ट खूप सिरियस आहे आणि गृहमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. फडणवीस असं म्हणतात संजय राऊत यांच्याविषयी की ते लंडनमध्ये आहेत आणि तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत, योग्य ते औषध त्यांनी घ्यावं. आता ही जी भाषा आहे,
कुठल्याही राजकारण्यांनी या भाषेवर जाऊ नये. म्हणजे जेव्हा तुम्हाला समोरचा व्यक्ती याचा विचारांनी विरोध नाही करतायत, तत्वांनी विरोध नाही करतायत, मुद्द्यांवरून विरोध नाही करतायत, तेव्हा तुम्ही काय म्हणतात की समोरच्या माणसाचा मेंटल प्रॉब्लेम आहे, काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यांनी सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि हा जो आरोप आहे हा एकदम घाणेरड्या लेवलचा आरोप आहे. पुण्यामध्ये खरं म्हणजे आज येणारा सगळा तरुण वर्ग हा फक्त आणि फक्त शिक्षणासाठी येतो. पण इथे शिक्षणासाठी आल्याच्या नंतर जेव्हा त्याला कळतं की ड्रग्ज, गांजा हे एकदम सहज मिळतात, आरामात मिळतात, तेव्हा हा विद्यार्थी या अंमली पदार्थाच्या मागे लागतो. तुम्ही रोजगार देऊ शकत नाही आहे म्हणून आज, आणि रोजगार द्यायला अपयशी ठरलेल्या या सरकारसाठी हे बरंच असतं की या तरुणांना अशी कुठली तरी व्यसनं लागली. एकदा व्यसन लागलं ना की डोक्यात काहीही दुसरं येत नाही. आयुष्य छान वाटायला लागतं, सुंदर आहे असं वाटायला लागतं, पण नंतर आयुष्याची राखरांगोळी होते. येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण हे काय देत आहोत? आपलं राज्य हे सेफ आहे का? आपण कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्राला? महाराष्ट्र कुठे होता याचा विचार झाला पाहिजे. आणि स्वतःला जबाबदार म्हणणारे गृहमंत्री हे गांजा विक्रीबाबत मात्र बेजबाबदार विधानं करतात, तेव्हा आपण त्यांना असे प्रश्न विचारलेच पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांना मिळून या महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळवायचं आहे. आपल्याला या महाराष्ट्राला परत एकदा टॉप 10 मध्ये पोचवायचं आहे.